भारतात जिथे लोक एकत्र कुटुंबात राहतात त्या एका कुटुंबातच जवळपास 25 ते 30 लोक राहत असतात. परंतु आपल्या जगात असा एक देश आहे ज्या देशाची लोकसंख्या ही जवळपास फक्त 30 पेक्षाही कमी आहे. हो, हे अगदी खरंय. हे ऐकून तुम्हाला देखील नवल वाटलंच असेल. मोठ्या देशांची चर्चा ही नेहमीच होत असते, कारण त्यांच्या चर्चेचे कारण देखील वेगवेगळे असतात. परंतु या छोट्या देशांची संख्या ही क्वचित होते. हा 30 पेक्षा कमी लोकसंख्या असलेला देश नेमका कोणता आहे हे तुम्हाला माहित आहे का? अर्थात माहित नसेल तर हा व्हिडिओ मुळात तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि त्याचसोबत अद्यापही आमच्या टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर टाइम महाराष्ट्र या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचसोबत आमच्या फेसबुक पेजला देखील नक्की फॉलो करा. नमस्कार, मी गायत्री घुगे टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते. चीन, भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या सगळ्या देशांची लोकसंख्या ही जास्त आहे. अर्थात यांची अनेक कारणं देखील आहेत. त्याचबरोबर हे प्रत्येक देश कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत देखील असतात. परंतु भारतात असा एक देश आहे ज्याची लोकसंख्या ही 30 पेक्षाही कमी आहे आणि या देशाचे नाव आहे सीलँड. हो, सीलँड हे या कमी लोकसंख्या असलेल्या देशाचे नाव आहे. हा देश उत्तर समुद्रात वसलेला आहे. इंग्लंडच्या सफोकच्या किनाऱ्यापासून जवळपास 10 किलोमीटरच्या अंतरावर हा देश आहे. हा देश इतका लहान आहे की अर्थात आपण जेव्हा गुगल मॅपवर जेव्हा बघू तेव्हा सुद्धा हा देश आपल्याला लवकर सापडणार नाही. हा किल्ला दुसऱ्या महायुद्धात ब्रिटनने बांधला होता. तो नंतर ब्रिटनने रिकामा केला. तेव्हापासून मायक्रोनेशन म्हटलं जाणारं सीलँड वेगवेगळ्या लोकांच्या ताब्यात गेलं. सुमारे 13 वर्षांपूर्वी म्हणजेच 9 ऑक्टोबर 2012 रोजी रॉय बेट्स नावाच्या व्यक्तीने स्वतःला सीलँडचा राजकुमार म्हणून घोषित केले. बेट्सच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा मायक्लेन याने राज्य केले. या लहान देशाला आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली नाही. सीलँड या देशाचे स्वतःचे संविधान, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत, चलन देखील आता अस्तित्वात आहे. अर्थात या देशात जर का तुम्हाला जायचं असेल तर तुमच्याकडे व्हिसा असणे देखील आवश्यक आहे. सीलँड हा देश आता पर्यटन स्थळ म्हणून देखील ओळखला जातो. या देशाचं क्षेत्रफळ एकूण 250 मीटर आहे. अर्थात इथे कोणतंही उपजीविकेचं साधन उपलब्ध नाही, परंतु हे एक पर्यटनाचं स्थळ म्हणून तेवढंच प्रचलित आहे. हा देश खूप लहान आहे, परंतु याची चर्चा सध्या सगळीकडेच होत आहे, कारण सगळ्यात कमी लोकसंख्या असलेला हा देश आहे. अर्थात तुम्हाला हे जाणून कसं वाटलं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि असेच ताजे आणि नवनवीन व्हिडिओज जाणून घेण्यासाठी आणि माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या टाइम महाराष्ट्र पेजला नक्की सबस्क्राईब करा. तात्पुरतं इथेच थांबूया. धन्यवाद.